So we have third unit, that is homomorphism and isomorphism of groups. So first we see the definition of group homomorphism. So here we take two groups, म्हणजे G star आणि G dash star dash हे दोन group घेतले, big groups. So homomorphism is nothing but a function. A function f from G to G dash is called group homomorphism if it satisfies that condition, that is f of A star B is equal to f of A star dash f of B. Here star is the operation in group G and star dash is the operation in group G dash. So here f from G to G dash is group homomorphism if f of A star B is equal to f of A star dash f of B for all A and B belongs to G. So just simple example. So let G star and G dash star dash be any two groups with identity elements E and E dash रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ई ही आयडेंटिटी एलिमेंट आहे जी मधली आणि ई डॅश ही आयडेंटिटी एलिमेंट आहे जी डॅश मधली. देन वी हॅव एफ फ्रॉम जी टू जी डॅश डिफाइंड बाय एफ ऑफ ए इज इक्वल टू ई डॅश फॉर ऑल ए बिलॉंग्स टू जी इज ग्रुप होमोमॉर्फिझम. सो दॅट वी हॅव टू शो. सो एफ ऑफ ए इज इक्वल टू ई डॅश म्हणजे जीचा कुठलाही एलिमेंट असेल तर एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय असेल इथे ई डॅश असेल. सो वी नो दॅट फॉर ए अँड बी बिलॉंग्स टू जी, f of A star B, because star is binary operation, A star B is again element of G, so is f of A star B is E dash, and we write E dash as equal to E dash star dash E dash. परंतु E dash ची व्हॅल्यू काय, कोणत्याही G च्या एलिमेंट साठी f of A पण G dash E dash होईल आणि f of B पण E dash होईल. म्हणजे पहिला E dash आपण f of A लिहू आणि दुसरा E dash लिहू f of B. म्हणजे इथे आपल्याला मिळालं f of A star B is equal to f of A star dash f of B. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो f is a group homomorphism. Then consider second example. Consider Z plus. Z is nothing but a group of integers with respect to operation addition. So group of integers with respect to under operation addition, and G is equal to set of all 2 raised to n such that n is integer, be a group under multiplication. So that f from Z to G defined by f of n is equal to 2 raised to n for all n belongs to Z is an onto group homomorphism. म्हणजे इथे आपल्याला ग्रुप होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे आणि हे ऑन टू असं पण दाखवायचं. आता आपल्याला माहिती आहे झेड इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन आणि जी इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. म्हणजे डोमेनमध्ये जे ऑपरेशन आहे तुमचं ते ॲडिशन आहे आणि कोडोमेनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग इथे होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे म्हणजे आपल्याला कोणते दोन एलिमेंट जर घेतले एम आणि एन झेडचे डोमेनमधले तर आपल्याला दाखवावं लागेल एफ ऑफ एम प्लस एन इक्वल टू एफ ऑफ एम इंटू एफ ऑफ एन. सो दॅट वी हॅव टू शो. सो कन्सिडर एफ ऑफ एम प्लस एन. आता एफ ऑफ एम प्लस एन ची व्हॅल्यू काय होईल या डेफिनेशननुसार एफ ऑफ एन ची व्हॅल्यू 2 रेस टू एन आहे, त्याच्यामुळे एफ ऑफ एम प्लस एन ची व्हॅल्यू येईल तुमची 2 रेस टू एम प्लस एन. परंतु 2 रेस टू एम प्लस एन म्हणजे काय, तर 2 रेस टू एम इंटू 2 रेस टू एन, आणि 2 रेस टू एम ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एफ ऑफ एम आणि 2 रेस टू एन ची व्हॅल्यू एफ ऑफ एन. म्हणजे इथे आपल्याला मिळालं एफ ऑफ एम प्लस एन इज इक्वल टू एफ ऑफ एम इंटू एफ ऑफ एन. सो फ्रॉम दॅट वी कॅन से एफ इज ग्रुप होमोमॉर्फिझम. आणि ऑनटूनेससाठी आपल्याला माहिती आहे दिलेलं फंक्शन ऑन टू केव्हा होईल, जेव्हा प्रत्येक कोडोमेनच्या एलिमेंटला प्रीमेज असेल. आता इथे कोडोमेनचा एलिमेंट कोणत्या टाईपचा आहे तर तुमचा 2 रेस टू एन ह्या टाईपचा आहे. इथे एन आहे तेव्हा तुम्हाला डोमेनमध्ये एन मिळतो, बरोबर आहे, बिकॉज एफ ऑफ एन इज इक्वल टू 2 रेस टू एन. सो क्लिअरली हिअर बाय डेफिनेशन गिवन फंक्शन इज onto. So thus here f is from onto group homomorphism. So in general we write f from G to G dash as group homomorphism if it satisfies the condition f of A into B is equal to f of A into f of B. Whatever may be that operation, फक्त आपण जनरली काय म्हणू शकतो, f is group homomorphism if f of A into B is equal to f of A into f of B for all A and B belongs to G. Then we have next example. Let G is equal to set of all A such that A is a n cross n matrix over real numbers and determinant of that matrix is non-zero. The group of non-singular matrices of order n under multiplication. कारण की डिटर्मिनंट ह्या n क्रॉस n मॅट्रायसेसचा नॉन झिरो म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल, n क्रॉस n ऑर्डर आहे अंडर मल्टिप्लिकेशन अँड आर स्टार that is equal to set of all real numbers minus singleton 0, the group of non-zero real numbers under multiplication. Again here we have to show f from G to R star defined by f of A is equal to determinant of A is onto group homomorphism. So that we have to show. So we have to show this map is onto. So again we take two elements in G, that is matrices, and we show f of A into B is equal to f of A into f of B. So just simple. So we take two elements in G. So let A and B belongs to G. Consider f of A into B. So f of A into B is equal to determinant of A into B, because by this definition f of A is equal to determinant of A. So f of A into B is determinant of A into B, but determinant of A into B is equal to determinant of A into determinant of B, but determinant of A is f of A and determinant of B is f of B. So thus here we get
f of a into b is equal to f of a into f of b. So therefore f is group homomorphism. आता आपल्याला हे फंक्शन ऑन टू दाखवायचं आहे. ऑन टू म्हणजे आर स्टारच्या प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला प्रीमेज दाखवावं लागेल जी मध्ये. आता आर स्टार मध्ये सेट ऑफ नॉन झिरो रिअल नंबर्स आहेत आणि जी मध्ये मॅट्रायसेस आहे. म्हणजे आपल्याला प्रीमेज दाखवावं लागेल प्रत्येक रिअल नंबरसाठी. मग अशी प्रीमेज घ्यायची की ज्याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल. मग लेट एक्स बिलॉंग्स टू आर स्टार म्हणजे तुमचा एक्स हा नॉन झिरो एलिमेंट आहे आणि असा मॅट्रिक्स घ्यायचा की ज्याचा डिटर्मिनंट हा एक्स असेल. मग आपण हा मॅट्रिक्स ए घेतला, एन क्रॉस एन मॅट्रिक्स घेतला, एक्स 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 1 हा मॅट्रिक्स जर घेतला तुम्ही तर त्याचा डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे. हा मॅट्रिक्स कसा आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि डायगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजे प्रॉडक्ट ऑफ दॅट डायगोनल एलिमेंट्स म्हणजे एक्स इंटू 1 इंटू 1 इंटू 1. बरोबर आहे. सो इट इज एक्स. So here determinant of a is equal to x, which is non-zero. So thus for a belongs to G, if of a is equal to determinant of a that is equal to x, so therefore the given function is on. Then we have next important example. Let G is equal to z plus, that is group of integers with respect to addition. So it is additive group of integers. G dash is equal to set containing 1 minus 1. So we know that is group under multiplication with identity element 1. Then we have to show f from G to G dash defined by f of n is equal to 1 if n is even integer and f of n is equal to minus 1 if n is odd integer. म्हणजे it depends on whether the given integer is odd or even. So if n is even integer then f of n is 1 and if n is odd integer then f of n is minus 1. We have to show it is group homomorphism and which is on to. आता ग्रुप होमॉर्फिझम दाखवायचा आहे म्हणजे आपल्याला m आणि n दोन एलिमेंट घ्यावे लागतील z चे. आता डेफिनेशन नुसार जर ते दोन्ही इंटिजर असतील तर ते एक तर इव्हन इंटिजर असतील किंवा ऑड इंटिजर असतील. म्हणजे आपल्याला इथे वेगवेगळ्या केसेस घ्याव्या लागतील. पहिली केस काय असेल तर एम आणि एन दोन्ही इव्हन इंटिजर्स असतील. दुसरी केस येईल तुमची एम आणि एन दोन्ही ऑड इंटिजर्स असतील आणि तिसरी केस असेल त्यातल्यापैकी एक हा ऑड इंटिजर असेल आणि दुसरा हा इव्हन इंटिजर असेल. आता पहिली केस घेऊ आपण. एम अँड एन आर इव्हन इंटिजर्स. सो वी नो दॅट इफ एम अँड एन आर इव्हन इंटिजर्स आपल्याला इथे काय दाखवायचं आहे, ग्रुप होमॉर्फिझम दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला दाखवावं लागेल z is group with respect to addition and g dash is group with respect to multiplication. So here we have to show f of m plus n equal to f of m into f of n. So that we have to show. So consider we know that whenever m and n both are even integers, m plus n is also even integer. आणि जेव्हा इंटिजर इव्हन असतो तेव्हा f of n ची व्हॅल्यू 1 असते. आता m plus n हा 1 असल्यामुळे आणि m आणि n दोन्ही इव्हन इंटिजर असल्यामुळे f of m ची व्हॅल्यू सुद्धा 1 येईल, f of n ची व्हॅल्यू सुद्धा 1 येईल आणि f of m plus n ची व्हॅल्यू सुद्धा 1 येईल कारण की ते सर्व इव्हन इंटिजर्स आहेत. नाव f of m plus n is 1. We write 1 as equal to 1 into 1. परंतु 1 ची व्हॅल्यू f of m आणि f of n आहे म्हणजे 1 into 1 आपण लिहू शकतो f of m into f of n. म्हणजे आपल्याला इथे मिळालं f of m plus n is equal to f of m into f of n. नंतर आपण दुसऱ्या केसमध्ये घेऊ m आणि n दोन्ही ऑड इंटिजर्स आहेत. आपल्याला माहिती आहे m आणि n जर ऑड इंटिजर्स असतील तर m plus n पण तुमचा m plus n हा तुमचा इव्हन इंटिजर होईल. आता m हा ऑड इंटिजर असल्यामुळे f of m ची व्हॅल्यू -1 येईल. n हा ऑड इंटिजर असल्यामुळे f of n ची व्हॅल्यू पण -1 येईल आणि m plus n हा इव्हन इंटिजर असल्यामुळे f of m plus n ची व्हॅल्यू 1 येईल. मग आपल्याला दाखवायचं आहे f of m plus n is equal to f of m into f of n. मग इथे आपण लिहिला f of m plus n is equal to 1. 1 we write it as कारण की इथे -1 आहे त्यामुळे 1 आपण लिहिला -1 into -1. -1 ची व्हॅल्यू f of m आणि ह्या दुसऱ्या -1 ची व्हॅल्यू f of n. म्हणजे इथे आपल्याला मिळालं f of m plus n is equal to f of m into f of n. Now third case, one out of m comma n is even and other is odd. म्हणजे या दोघांपैकी एक इव्हन इंटिजर असेल आणि दुसरा हा ऑड इंटिजर असेल. सो वी सपोज दॅट m is even integer and n is odd integer आणि आपल्याला माहित आहे की एक इव्हन आणि एक ऑड इंटिजरची बेरीज ही नेहमी ऑड इंटिजर होतो. त्याच्यामुळे m plus n हा तुमचा ऑड इंटिजर झाला. आता m हा इव्हन इंटिजर असल्यामुळे f of m ची व्हॅल्यू 1, n हा ऑड इंटिजर असल्यामुळे f of n ची व्हॅल्यू -1 आणि m plus n हा ऑड इंटिजर असल्यामुळे f of m plus n ची व्हॅल्यू -1. सो कन्सिडर f of m plus n इक्वल टू -1. जर -1 आपण लिहू शकतो 1 into -1. So that is equal to 1 into -1. So that is f of m into f of n. So thus here f of m plus n is f of m into f of n. So by above all cases we can say f is group homomorphism. आता आपल्याला त्याला ऑन टू दाखवायचं आहे. आता दिलेला फंक्शन ऑन टू दाखवायचा आहे म्हणजे प्रत्येक कोडोमेनच्या एलिमेंटला प्रीमेज दाखवायची आहे. तर कोडोमेन मध्ये फक्त दोनच एलिमेंट आहेत 1 आणि -1. म्हणजे 1 ची प्रीमेज हा काय असेल, कुठला तरी इव्हन इंटिजर असेल आणि -1 ची प्रीमेज काय असेल, कुठला तरी ऑड इंटिजर. आणि आपल्याला माहित आहे कुठलाही इव्हन इंटिजर म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 जर घेतला तर f of 2 ची व्हॅल्यू 1 येईल आणि कुठलाही ऑड इंटिजर म्हणजे
एफ ऑफ 3 जर घेतला तर त्याची व्हॅल्यू -1 येईल. म्हणजे 1 आणि -1 ला इथे प्री इमेज ह्या झेड मध्ये आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो गिवन फंक्शन इज 1, 2. सो हिअर f of 1 can be written as f of 2 and -1 can be written as f of 3 because 2 is even integer and 3 is odd integer. So therefore f is 1, 2. Then again we have next important theorem. Let f from G to G dash is group homomorphism. Then prove that if E is identity element in G, then f of E is identity element in G dash. Then second result, f of A inverse equal to f of A bracket inverse, and f of A raised to m is equal to f of A bracket raised to m for all A belongs to G and m belongs to Z. So first result. So let E dash be identity element in G dash. आपल्याला दाखवावं लागेल की आयडेंटिटी एलिमेंट आपल्याला माहिती आहे इट इज युनिक, म्हणजे एफ ऑफ ई आपल्याला ई डॅश दाखवावं लागेल. सो ई डॅश इज आयडेंटिटी एलिमेंट इन जी डॅश, सो इट सॅटिस्फाईज द कंडिशन एफ ऑफ ए इंटू ई डॅश इज इक्वल टू एफ ऑफ ए. परंतु आपल्याला माहिती आहे ए कॅन बी रिटन एज ए इंटू आयडेंटिटी एलिमेंट बिकॉज इज आयडेंटिटी. सो एफ ऑफ ए कॅन बी रिटन एज एफ ऑफ ए इंटू ई, बट बिकॉज एफ इज ग्रुप होमोमॉर्फिझम, एफ ऑफ ए इंटू ई यू कॅन राइट इट एज एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ई. So by cancellation law here, this f of a get cancelled from both sides and we get e dash is equal to f of e. So thus f of e is identity element in G dash whenever e is identity element in G. Then second case we have to show f of a inverse is equal to f of a bracket inverse. So we know that a belongs to G, and since G is group, a inverse is also element of G, and we know that a into a inverse is equal to identity element. म्हणजे if we apply here f, then we get f of a into a inverse is equal to f of e. But f is group homomorphism, त्याच्यामुळे f of a into a inverse आपल्याला लिहिता येईल f of a into f of a inverse, आणि f of e ची व्हॅल्यू आली तुमची e dash. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दोन एलिमेंटचा गुणाकार हा आयडेंटिटी एलिमेंट आहे, याचा अर्थ वन एलिमेंट इज इनवर्स ऑफ अदर. म्हणजे f of a inverse काय येईल, इट इज नथिंग बट f of a bracket inverse. म्हणजे f of a bracket inverse is equal to f of a inverse. One element is inverse of other. Then third case, तिसऱ्या केसमध्ये आपल्याला दाखवायचं आहे की एफ ऑफ ए रेस टू एम इज इक्वल टू एफ ऑफ ए ब्रॅकेट रेस टू एम फॉर ऑल एम बिलॉंग्स टू झेड. मग ते आपल्याला तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 3 केसेस घ्यावे लागतील. एक तर एम पॉझिटिव्ह असेल, एक तर एम 0 असेल किंवा एम निगेटिव्ह असेल. सो फर्स्ट केस एम इज पॉझिटिव्ह. जर एम पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला माहिती आहे एफ ऑफ ए रेस टू एम कसा लिहिता येईल तुम्हाला. ए रेस टू एम इज ए इंटू एम टाइम्स, ज्या झाला एफ ऑफ ए इंटू एम टाइम्स, म्हणजे हा एफ होमोमॉर्फिझम असल्यामुळे इट इज इक्वल टू एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए एम टाइम्स. आता एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ एम टाइम्स म्हणजे एफ ऑफ ए ब्रॅकेट रेस टू एम झाला. आता दुसऱ्या केसमध्ये एम ची व्हॅल्यू 0 असेल तर एफ ऑफ ए रेस टू 0 म्हणजे एनिथिंग रेस टू 0 इज आयडेंटिटी एलिमेंट, म्हणजे एफ ऑफ ई झाला. म्हणजे एफ ऑफ ई काय तुमचा ई डॅश, आणि ई डॅश म्हणजे काय आयडेंटिटी एलिमेंट, इट इज एनिथिंग रेस टू 0 इन कोडोमेन. मग हा एफ ऑफ ए घेतला आपण एफ ऑफ ए रेस टू 0, म्हणजे जे मिळालं आपल्याला एफ ऑफ ए रेस टू 0 इज एफ ऑफ ए ब्रॅकेट रेस टू 0. म्हणजे सेकंड केस मध्ये सुद्धा रिझल्ट होल्ड होत आहे. तर तिसऱ्या केसमध्ये आपण घेऊ एम इज निगेटिव्ह. आता एम निगेटिव्ह असला तर आपण एम इज इक्वल टू मायनस एन घेऊ, वेअर एन इज पॉझिटिव्ह इंटिजर. हिअर एन इज पॉझिटिव्ह, सॉरी. सो हिअर एफ ऑफ ए रेस टू एम इज इक्वल टू एफ ऑफ ए रेस टू मायनस एन. परंतु एफ ऑफ ए रेस टू मायनस एन वी राइट इट एज ए इनवर्स रेस टू एन, but f of a inverse raised to n because n is positive integer. So by first case, so here we use that first case. So f of a inverse raised to n is f of a inverse bracket raised to n. आता f of a inverse म्हणजे काय, वरच्या रिझल्ट नुसार f of a inverse bracket raised to n. आता हा -1 बाहेर काढून घ्या, म्हणजे f of a raised to -n झाला, म्हणजे that is equal to f of a raised to m. So therefore by any all these three cases we can say f of a raised to m is equal to f of a bracket raised to m for all m belongs to z and a belongs to G. Then we have next definition. Let f from G to G dash be group homomorphism. Then this set, that is set of all images, if of x belongs to G dash such that x belongs to G. So it is a set of image set. So it is called image of f, and it is denoted by image of f or f of G. Thus f of G, that is image set, is equal to set of all images. Set of all f of x belongs to G dash such that x belongs to G. But f of x we write it as y, so that is equal to set of all y belongs to G dash codomain madle elements such that y is equal to f of x for some x belongs to G. So here f of G is nothing but subset of G dash. Note that f of G is subset of G dash, that is codomain. So if h is element a subset of G, then f of h is equal to what? It is again set of all f of x belongs to G dash such that x belongs to h. म्हणजे हा
h चा इमेज सेट आला. सो इट इज f of h. So here we show f of g is subset of g dash and f of h is also subset of g dash. So we can show f of h is subgroup of g dash whenever h is subgroup of g. So theorem, let f from g to g dash is group homomorphism. Prove that if h is subgroup of g, then f of h is subgroup of g dash. So proof of this one, let h is subgroup of g. To show f of h is subgroup of g dash, we know that since h is subgroup, it contains identity element. So as E belongs to H, f of E belongs to f of H. So therefore from that we can say f of H is non-empty set. आता सबग्रुप दाखवायचा आपल्याला necessary and sufficient condition माहिती आहे सबग्रुपची. That is for A and B belongs to H, we must have AB inverse is element of H. So here we take two elements A dash and B dash belongs to f of H and we show A dash B dash inverse is element of f of H. So A dash is nothing but element of f of H. So it is in terms of image. So A dash is equal to f of A where A is element of H and B dash is element of f of H. So B dash we can write as f of B where B is element of H. So here A and both are elements of H. So consider A dash into B dash inverse. A dash value तुमची f of A, B dash value f of B. So it is f of A into f of B bracket inverse. So that is equal to f of A into f of B inverse. But f is group homomorphism. So this is f of AB inverse. परंतु A आणि B हे H चे एलिमेंट आहेत आणि H हा तुमचा सबग्रुप आहे त्याच्यामुळे AB इन्व्हर्स सुद्धा H चा एलिमेंट येईल म्हणजे f of AB inverse is element of f of H. So therefore from that we can say f of H is subgroup of G dash. आणि H च्या ठिकाणी जर तुम्ही G जर पुट केला तर तुम्हाला तो रिझल्ट परत मिळेल. So if f from G to G dash is group homomorphism, then prove that f of G is subgroup of G dash. So just simple, फक्त H च्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, G पुट करायचं आहे. You get the result f of G is subgroup of G dash. Then we have next again important theorem, that is prove that homomorphic image of abelian group is abelian. Homomorphic image of abelian group is abelian. म्हणजे G जर तुमचा abelian group असेल तर त्याची जी homomorphic image आहे f of G ती सुद्धा abelian group आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. So let G is a abelian group. So let G be an abelian group and f from G to G dash is group homomorphism. Here f of G is a subgroup of G dash. बरोबर आहे, आपण वरतीच प्रूव्ह केलं f of G is subgroup of G dash. So it is we can say subgroup म्हणजे काय, itself a group म्हणजे f of G is itself a group. मग हा ग्रुप झाला आपल्याला त्याला अबेलियन दाखवायचा आहे. टू शो f of G is abelian, we have to show operation is commutative in f of G. मग त्यासाठी आपण दोन एलिमेंट घेतले, let A dash and B dash belongs to f of G. आता A dash आणि B dash f of G चे एलिमेंट्स आहे म्हणजे ते इमेजेस एलिमेंट आहेत म्हणजे A dash ची व्हॅल्यू तुमची f of A येईल, B dash ची व्हॅल्यू तुमची f of B येईल आणि A आणि B कुठले एलिमेंट्स आले, G चे आले आणि आपल्याला माहिती आहे G तुमचा अबेलियन ग्रुप आहे. आपल्याला G dash f of G अबेलियन दाखवायचा आहे म्हणजे आपल्याला दाखवावं लागेल A dash into B dash is equal to B dash into A dash. So consider A dash into B dash. A dash ची व्हॅल्यू तुमची f of A, B dash ची व्हॅल्यू f of B म्हणजे हा झाला तुमचा f of A into f of B. परंतु f ग्रुप होमोमॉर्फिझम असल्यामुळे हे येईल तुमचं f of A into B. परंतु G अबेलियन ग्रुप असल्यामुळे A into B तुमचा येईल B into A. So this is f of B into A. परंतु f of B into A म्हणजे काय, f of B into f of A. परंतु f of B ची व्हॅल्यू B dash आहे, f of A ची व्हॅल्यू A dash आहे त्याच्यामुळे आपल्याला मिळतं A dash into B dash is equal to B dash into A dash for all A dash B dash belongs to f of G. So from that we can say f of G is also abelian group. So thus here homomorphic image of abelian group is abelian. But converse of this theorem is not true. म्हणजे जर कोडोमेन तुमचा abelian नसेल तर डोमेन तुमचा abelian group असेल त्याची गॅरंटी नाही. So we have this example. Let G is nothing but a set of all 2 by 2 matrices, non-singular matrices, कारण की ते डिटर्मिनंट जो आहे त्याचा काय येईल तुमचा AD minus BC is non-zero. So it is a group of all non-singular 2 by 2 matrices under multiplication. R star is nothing but a set of all non-zero real numbers group under multiplication. Then we already shows that f from G to R star defined by f of A is equal to determinant of A is onto group homomorphism. आपण वरती दाखवलेलं आहे ऑलरेडी. आता आपल्याला माहिती आहे सेट ऑफ ऑल नॉन झिरो रिअल नंबर्स इट इज अबेलियन ग्रुप म्हणजे आर स्टार तुमचा अबेलियन ग्रुप आहे, परंतु जी हा अबेलियन ग्रुप नाही कारण की तिथे सेट ऑफ मॅट्रायसेस आहेत. आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. सो हिअर आर स्टार इज अबेलियन ग्रुप बट जी इज नॉट अबेलियन कारण की तुम्ही कोणतेही 2 by 2 मॅट्रायसेस जर घेतले त्यांचा गुणाकार केला A इंटू बी आणि B इंटू ए तर ते इक्वल येत नाही. आता इथे बघा A आणि B दोन मॅट्रिक्स घेतले जी मधले त्यांचा गुणाकार केलेला आहे आणि A इंटू बी आणि B इंटू एचा पण गुणाकार केलेला आहे, दोन्ही इक्वल नाही आहेत. बरोबर आहे.
सो देअरफॉर हिअर ए बी इज नॉट इक्वल टू बी ए म्हणजे कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. म्हणजे कोडोमेन तुमचा अभिन्न जरी असला तरी डोमेन हा अभिन्न असेल याची गॅरंटी नाही. Then we have next theorem that is prove that homomorphic image of cyclic group is cyclic. म्हणजे जसं आपण वरती प्रूव्ह केलं homomorphic image of abelian group is abelian, we have to show homomorphic image of cyclic group is cyclic. मग इथे आपण G घेतला, let G be cyclic group generated by element A. म्हणजे G चा प्रत्येक एलिमेंट हा A च्या इंटिग्रल पॉवर मध्ये तुम्हाला लिहिता येईल. तुम्हाला f of G सुद्धा सायक्लिक ग्रुप दाखवायचा आहे. मग इथे f from G to G dash तुम्ही ग्रुप होमोमॉर्फिझम घेतला. जी सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए म्हणजे जीचा प्रत्येक एलिमेंट हा याच्या इंटिग्रल पॉवर मध्ये लिहिता येईल. आपण दाखवू की एफ ऑफ जी इज ऑल्सो सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय एफ ऑफ ए. सो लेट एक्स बिलोंग्स टू एफ ऑफ जी. एक्स बिलोंग्स टू एफ ऑफ जी, सो एक्स कॅन बी रिटन ॲज एफ ऑफ वाय इन टर्म्स ऑफ इमेज. परंतु वाय हा कुठला एलिमेंट आहे? जीचा एलिमेंट आहे आणि जी आपल्याला माहित आहे सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए आहे म्हणजे वायला लिहिता येईल तुम्हाला एच्या इंटिग्रल पॉवर मध्ये. सो देअरफॉर वाय कॅन बी रिटन ॲज ए रेस टू एम फॉर सम एम बिलोंग्स टू झेड. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येईल तुमची एफ ऑफ वाय दॅट इज एफ ऑफ ए रेस टू एम. म्हणजे एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय दॅट इज इक्वल टू एफ ऑफ ए रेस टू एम. परंतु एफ ऑफ ए रेस टू एम आपण प्रूव्ह केलेला ऑलरेडी. इट इज इक्वल टू एफ ऑफ ए ब्रॅकेट रेस टू एम म्हणजे इट इज मल्टिपल ऑफ एफ ऑफ ए. एफ ऑफ ए च्या इंटिग्रल पॉवर मध्ये आपल्याला लिहिता आलं म्हणजे इट बिलॉंग्स टू ग्रुप जनरेटेड बाय एफ ऑफ ए. याचा अर्थ काय झाला की एफ ऑफ जी इज सबसेट ऑफ ग्रुप जनरेटेड बाय एफ ऑफ ए. बट वी नो दॅट सिन्स ए इज एलिमेंट ऑफ जी, ग्रुप जनरेटेड बाय एफ ऑफ ए इज ऑलवेज सबसेट ऑफ एफ ऑफ जी. म्हणजे इथे काय झालं एफ ऑफ जी इज इक्वल टू सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ जी सुद्धा तुमचा सायक्लिक झाला. सो दस हिअर homomorphic image of cyclic group is also cyclic. Then next result prove that homomorphic image of finite group is finite but converse is not true. म्हणजे फायनाइट ग्रुप जर असेल तर होमोमॉर्फिक इमेज पण फायनाइट असेल असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. सो लेट G is a finite group. It means that G contains finite number of elements. So here G we take G as equal to x1 x2 xn आणि फ्रॉम G to G dash हा ग्रुप होमोमॉर्फिझम इथे घेतलेला आहे. मग एफ ऑफ जी काय तुमचा सेट कंटेनिंग इमेजेस म्हणजे एफ ऑफ एक्स वन एफ ऑफ एक्स टू एफ ऑफ एक्स एन. बिकॉज एफ जी इज फायनाइट ग्रुप एफ ऑफ जी इज ऑल्सो फायनाइट. बरोबर आहे. सो दस हिअर होमोमॉर्फिक इमेज ऑफ फायनाइट ग्रुप इज फायनाइट. सो दॅट इज सिम्पल बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. आपण वरती रिझल्ट घेतला की G is equal to set of all integers with respect to operation addition. G dash is equal to set containing 1 minus 1 is a group under multiplication. आपण वरतीच प्रूव्ह केलेला आहे की f from G to G dash defined by this one. F of m is equal to 1 whenever m is even integer. Its value is minus 1 if m is odd integer is on to group homomorphism. म्हणजे हे ग्रुप होमोमॉर्फिझम आहे. इथे तुमचा कोडोमेन जो आहे G dash तो फायनाइट आहे कारण की त्यामध्ये फक्त दोनच एलिमेंट्स आहेत. परंतु G काय आहे तुमचा ग्रुप ऑफ इंटिजर्स आहे तो इनफायनाइट सेट आहे. सो दस हिअर f is equal to f of G that is equal to G dash is finite group but G is not finite म्हणजे converse is not true. म्हणजे homomorphic image of finite group is finite परंतु जर तुमचा कोडोमेन फायनाइट असेल तर डोमेन फायनाइट असेल याची गॅरंटी नाही.